हिंदू धर्माला टार्गेट करण्याकरिता हा यादव की लव स्टोरी, भगवान श्रीकृष्णाचे जे वंशज आहे यादव वंश यांना बदनाम करण्याकरिता हा चित्रपट खानावळ कंपनीने आणलेला आहे दाऊदच्या इशाऱ्यावरून. जर हा चित्रपट जर सरकारने या महाराष्ट्रामध्ये रिलीज केला तर आम्ही चित्रपटगृहामध्ये अग्निसंस्कार करणार आहोत. आम्ही हिंदू धर्माकरिता, हिंदू धर्म वाचवण्याकरिता, हिंदू संस्कृती वाचवण्याकरिता आमचा हा प्रयास आहे. सरकारला विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये हा चित्रपट दाखवू नये आणि सेन्सॉर बोर्डाला आम्ही 27 तारखेला आम्ही मोर्चा घेऊन जाणार आहोत. सेन्सॉर बोर्डाला आम्ही सांगितलेलं आहे, आम्ही पत्र त्यांना व्यवहार केलेला आहे की तुम्ही या चित्रपटाला दिलेली मान्यता तुम्ही रद्द करा. आणि हा हिंदू धर्माविरुद्ध फार मोठा एक षडयंत्र आहे. हिंदूच्या मुली या लव जिहादला प्रभावित व्हाव्यात आणि परधर्मी म्हणजे विदेशी धर्म, जो इस्लाम धर्म विदेशी धर्म आहे त्यांच्याकडे आकृष्ट व्हावा या हिशोबानं हा चित्रपट बनवलेला आहे. म्हणून आमच्या हिंदूच्या मुली बिघडण्याचे जे यांचे प्रयत्न आहेत त्याला आम्ही विरोध करतो आणि हा चित्रपट आम्ही राज्यामध्ये चालू देणार नाही. जसं कोल्हापूरला आमच्या करण्याच्या कार्यकर्त्यांनी ओम भट स्वाहा जे केलेलं आहे, अग्नी कामयज्ञ केला त्या ठिकाणी, त्याप्रमाणे होऊ शकते यांच्या सेटचं. काय दृश्य आहे चित्रपटात? या चित्रपटामध्ये हिंदूची म्हणजे यादव समाजाची तरुणी आणि इकडे मुसलमान हा लव जिहादचा प्रकार या ठिकाणी दाखवलेला आहे. की या ठिकाणी उलटं का नाही केलं यांनी, की यांनी तुम्हाला एवढं वाटत असेल तर मग धर्मनिरपेक्ष तुम्हाला एवढं वाटत असेल तर तुम्ही यांची मुलगी दाखवा आणि हिंदूचा मुलगा दाखवा. हा फक्त TRP वाढवण्याकरिता, हिंदू धर्माला बदनाम करण्याकरिता, हिंदू धर्मांच्या मुलींचे खच्चीकरण करण्याकरिता हा चित्रपट आलेला आहे. आणि हा चित्रपट कोणत्याही हालतीत महाराष्ट्रामध्ये चालणार नाही, चालू देणार नाही. चालला तर ओम भट स्वाहा होणार. सर, दरवेळेस असे वादाचे चित्रपट येतात, दरवेळेस अशा प्रेस घेतल्या जातात, विनाकारण त्यांची फुकट प्रसिद्धी झाल्यासारखं पण होऊन जाते. मग अशा गोष्टींवर पूर्वीच काही तोडगा काढण्यासारखं आहे का? यावर तुमच्याकडे काही उपाययोजना आहे? आमचं क्लिअर म्हणणं आहे की हा देश हिंदू राष्ट्र आहे. 1947च्या ॲग्रीमेंटनुसार जो चित्रपट निर्माता हिंदू धर्माविरुद्ध चित्रपट काढेल, हिंदू धर्माची विटंबना करेल, जसं PK फिल्म आहे, त्या चित्रपटच्या डायरेक्टर आणि निर्मात्याला डायरेक्ट फाशीचं विधेयक आणण्यात यावं. यांना डायरेक्ट फाशी लावा तुम्ही यांना. सर, कई सारे डायरेक्टर हैं ये कहते हैं कि और मनोरंजन को जात धर्म पात से अलग रख के देखना चाहिए. मनोरंजन का क्षेत्र में है, यहाँ पे जात, उनके लिए आप क्या कहना चाहेंगे? ऐसे डायरेक्टर, ऐसे लोगों को आप क्या कहना चाहेंगे जो कहते हैं कि मनोरंजन को जात धर्म पात से अलग रख के देखना? नहीं, फिर आप धर्म का इंसिडेंट क्यों उसमें लिया जाता है? नहीं, फिर आप नहीं, जात धर्म का, जात धर्म के भगवान के नाम क्यों उनको दिए जाते हैं? फिर आप फिल्म निर्माण करते हैं, फिर उस समय तुम धर्म का नाम क्यों यूज करते हो? भगवान के नाम क्यों यूज करते हैं? यादव जी एक बहुत महान वंशज है हिंदू धर्म में का. भगवान श्री कृष्ण का जन्म उसी वंश के अंदर हो गए है जिन्होंने हम भगवत गीता हाथ रखते धर्म में मनोरंजन की बात नहीं है, वो पागल है वो डायरेक्टर. कोर्ट के ऊपर धर्म को मनोरंजन की बात समझता है, हाथ रखते हैं. का धर्म में मनोरंजन की बात है, शपथ लेते हैं. अरे धर्म में हर एक धर्म में उनका तथ्य रहता है. 2 मिनट किरण. तो हम शपथ लेते हैं भगवत गीता का. हमें भगवान श्री कृष्ण की रक्षा के लिए हम यहाँ पे आए, हिंदू धर्म की रक्षा के लिए आए. हर बार हिंदू धर्म का अपमान क्यों होता है? अगर इस्लाम या क्रिश्चनों के खिलाफ में जब फिल्म निकलती है, जैसे ब्लैक फ्राइडे निकला था, इमीडिएट सरकार बैन करती है. और हिंदू धर्म के खिलाफ में विटंबना होती है तो बैन नहीं करती है. ये क्या लगा है देश के अंदर? हिंदू को कोई मान सम्मान है कि नहीं? क्या लगा है देश के अंदर? क्या कहीं कहीं सरकार में जो लोग बैठे हैं वो भी उनकी भी साठ गांठ? देखो, ये पूरा जो मुंबई का फिल्म सिटी है ये पूरी दाऊद के इशारे पे चलती है. यहाँ पे हिंदू कलाकारों को काम नहीं मिलते हैं. यहाँ पे उनको प्रेरित किया जाता है कि तुम इस्लाम में आ जाओ, हमारे से रिलेशन तुम बढ़ाओ. गोविंदा को निकाल दिया, अनिल कपूर हो गया, जितने में ऋतिक रोशन हो गए, इन लोगों को पूरा बार कर दिया, उनको फेंक दिया है. राजेश खन्ना ने कहा. हाँ. तो ये हिंदू को टारगेट करने के लिए, हिंदू धर्म को टारगेट करने के लिए ये फिल्म लाई वाली है. और इस फिल्म के विरुद्ध पूरे हिंदू समाज का आक्रोश है. और हमने पुलिस में तकरार दी है
पुलिस ने उसी के ऊपर तकरार के ऊपर गुना दर्ज किया है और देखते हैं, सरकार को 27 तारीख तक डेडलाइन दिया है हमने, उसके बाद में क्या आता है देखते हैं. कशा प्रकारे तुम्ही आंदोलन कोणत्या ठिकाणी करणार? आम्ही ते सांगू संसार शकत बोर्ड नाही. ज्या ठिकाणी पिक्चर संसार- रिलीज होईल त्या ठिकाणी आम्ही हे किरण करणार. 2 मिनटं थांबा. आम्ही संसार बोर्डावर मोर्चा नेणार आहोत 27 तारखेला आणि संसार बोर्डांना आम्ही तिथे रिक्वेस्ट करणार आहोत शांतीपूर्ण मार्गाने पहिल्यांदा की हा चित्रपट तुम्ही दिलेलं जे प्रमाणपत्र आहे, चित्रपटांना मान्यता दिलेली आहे, ते तुम्ही रद्द करा. किती संघटना तुमच्याकडे किती आमच्या कमीत कमी 17 हिंदू संघटना आहे. त्याच्यामध्ये सुप्रतिष्ठान हिंदुस्थान, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषद, आंतरराष्ट्रीय बजरंग दल, हिंदू राष्ट्र सेना, हिंदू महासभा, हिंदू दल, यादव सेना और जेवढे भी हिंदू संघटन आहे आमच्या याच्या माहितीनुसार, हिंदू सभा महासभा, ब्राह्मण महासभा, या सर्व हिंदू संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. इवन सनातन संस्थेनेसुद्धा आम्हाला पाठिंबा दिलेला आहे की आम्ही हा मोर्चा कोणत्या हालतीत आम्ही काढणार. तो मोर्चा काढण्याच्या अगोदर सरकारने महाराष्ट्र राज्यामध्ये जसं राजस्थाननी पद्मावतीला स्टे दिला होता, रिलीज झालेला आहे, महाराष्ट्र सरकारने या चित्रपटावर ताबडतोब बंदी आणावी, चित्रपटात प्रदर्शित होऊ दे अशी आमची इच्छा आहे. या संदर्भात कोणत्याही राजकीय पक्षाचा तुम्हाला पाठिंबा आहे? आम्हाला सगळ्याच आता शिंदे सेनेचे, शिवसेनेचे प्रवक्ते या ठिकाणी बसलेले आहेत, इकडे किरण सोनवणे उद्धव सेनेचे बसलेले आहेत. आम्हाला सर्वांचा आम्हाला सपोर्ट आहे, जेवढे भी राजकीय पार्टी आहे त्यांचा आमचा सपोर्ट आहे. हिंदुत्ववादी विचारसरणीला मानणारे आमचा पूर्ण सपोर्ट आहे त्यांना. कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाखाली ही प्रेस घेतली जाते? सवालच नाही आहे. हिंदू धर्माचंच आम्हाला रक्षण करायचं आहे, त्याच्याकरता आम्ही आलेलो आहे या ठिकाणी. तुम्ही सेन्सर बोर्डला काय आवाहन करतात? तुम्ही जे प्रमाणपत्र दिलेलं आहे संसार बोर्डने या चित्रपटाला मान्यतेचे, ते रद्द करावे. महत्त्वाची मागणी काय आहे? आमची महत्त्वाची मागणी हीच आहे की या चित्रपटाचं नाव बदलावं, त्याच्यातील पात्राचं नाव बदलावं, त्याच्यातील एकाच धर्माचं दाखवावं तुम्ही त्या ठिकाणी. तुम्ही त्याच्यामध्ये जर मुलगा मुस्लिम आणि मुलगी हिंदू म्हणजे यादव असं तुम्ही दाखवत असाल तर तो लव जिहादला प्रोत्साहन करणारा हा चित्रपट आहे आणि या राज्यामध्ये लव जिहादला प्रोत्साहन आम्ही कदापि होऊ देणार नाही. आमच्या धर्मातील मुलगी दुसऱ्या धर्मात गेली नाही पाहिजे याचा आमचा पूर्ण प्रयत्न राहणार आहे. अजय सिंह सिंगर, प्रमुख महाराष्ट्र करणी सेना. आज हम जो यहाँ पे प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे हैं, एक फिल्म आ रही है यादव जी की लव स्टोरी, उसके लिए हम लोग यहाँ पे प्रेस कॉन्फ्रेंस किए हैं और हमारा उद्देश्य ये है कि ये फिल्म का नाम बदला जाए और इसके किरदार बदले जाए. नहीं तो हम पूरे देश में 27 तारीख को रिलीज होने वाली है, हम पूरे देश में भव्य आंदोलन करेंगे और हम हमारे प्रधानमंत्री से और राज्य के सभी मुख्यमंत्रियों से निवेदन करना चाहूँगा कि हर राज्य में इस फिल्म पे रोक लगा दे और ऐसी फिल्म बनने न दे जो कि किसी समाज को ठेस पहुँचे, उनकी भावनाओं को ठेस पहुँचे. कुछ पैसों के लिए सेंसर बोर्ड बिक चुका है. जो हिंदुत्व को बदनाम कर रहे हैं सेंसर बोर्ड, हिंदुत्व वहाँ हिंदू लोग ही बैठे हैं और वही लोग बदनाम कर रहे हैं कुछ टीआरपी बढ़ाने के लिए. और उन्होंने एक ऐसा नाम दे दिया, आज यादव पूरे देश में फेमस है. आज यादव पूरे देश में फेमस है और अगर वो चाहते तो हमारे जो देश के सैनिक शहीद होते हैं हर बॉर्डर पे, आप देख लेना, सर्च कर लेना, हर महीने एक यादव दो यादव पूरे बॉर्डर पे शहीद होते. उनके नाम पे फिल्म बनाई होती तो हमें खुशी होती. और हम कृष्ण वंशज है, अगर इस फिल्म के लिए मुझे कुछ त्याग करना पड़े तो मैं उसके लिए भी तैयार हूँ, क्योंकि हमारे भगवान श्री कृष्ण जेल में ही पैदा हुए थे और मैं जेल जाने से भी नहीं डरूंगा. और मैं अगर जेल चला गया अपने समाज को बताने के लिए, मेरे लिए सौभाग्य की बात होगी कि आज मैं जो कुछ कर रहा हूँ अपने समाज के लिए कर रहा हूँ, हिंदुत्व के लिए कर रहा हूँ. और ये जो डायरेक्टर और निर्देशक हैं कुछ पैसों के लिए आज जो टाइटल देते हैं, नाम देते हैं कोई भी फिल्म के, और हमारी जो करनी सेना है, हमारा इतिहास है, हम आज तक ऐसा नहीं कि हम एक फिल्म के लिए आए, हम बहुत सारी फिल्मों के हर जो गलत है हिंदुत्व के खिलाफ, उसके खिलाफ हमेशा आंदोलन करते हैं और हमेशा करते रहेंगे. और मैं ज़्यादा कुछ नहीं बोलूँगा, शॉर्टकट में ही बात बताना चाहूँगा कि यादव का इतिहास बहुत उल्टा है. अगर समझ गए तो ठीक है, नहीं तो 27 को, ये तो अभी पिक्चर है, झांकी अभी बाकी है, हम पूरे राज्य में आंदोलन करेंगे और
इस फिल्म को चलने नहीं देंगे, उसके लिए मुझे मरना भी पड़े तो मैं मरने के लिए भी तैयार हूँ। जय श्री कृष्ण। मैं अपनी वाणी को यही विराम देता हूँ। ही अनुमती का देतात? ज्या करून ज्यांनी ज्या धर्माशी ज्या समाजाच्या भावना दुखावल्या जातात त्या भावना दुखावल्या गेल्या नाहीत पाहिजे। त्या भावना तुम्ही दुखावण्याचं काम करता। म्हणजे चित्रपट हे एक माध्यम आहे। चित्रपट हे एक त्या धर्माचं उद्धतीकरण करण्याचं माध्यम आहे। हे माध्यम सरकारने हे जर त्यांना हे जर करायचं नसेल त्यांनी त्या पैशावर अंकुश आणला पाहिजे। बाबा तुम्ही हे जे करता ते कशामुळे करता, कुणाच्या ह्याच्यावरून करता आणि ह्याच्या हे करण्यामागे तुमचा उद्देश काय? पूर्वी चित्रपट निघायचे, पूर्वीच्या काळी जे सेन्सर बोर्ड होतं ते एका ह्याच्यावरून मला माहिती असेल दादा कोंडकेचे पिक्चर असायचे ते डबल हाताने असायचे। त्या ह्याच्यावर दादा कोंडकेच्या ह्याच्यावर बायांनो वर चढा म्हणजे ती शिडी दाखवली जायची। त्यावेळेला ते सेन्सर बोर्ड कसं होतं आणि आता ते सेन्सर बोर्ड कसं आहे यातला तुम्ही फरक बघा। हे सेन्सर बोर्ड वाले भ्रष्टाचारी आहेत, हे पैसे खाणारे आहेत, हे काही लोकांच्या हातात विकले गेलेले आहेत हे लोक। म्हणून हे असल्या चित्रपटांना या समाजातील यांना हे दिले जाते। एकंदरीत जाणून बुजून हिंदू हो, हे धर्माला जाणून बुजून केलं जाते। हिंदू धर्मावर कसा तरी हे केला पाहिजे, हा आघात जो केला जातो हा जाणून बुजून केला जातो। असे डायरेक्टर किंवा अशा जे स्टोरी ज्या निर्माण करतात, जो निर्माता किंवा डायरेक्टर काही इतर जे आहेत त्यांच्या विरुद्ध तुम्ही कशी ऍक्शन घ्याल? कशी ऍक्शन? यांना अदल घडवली जाणार? कशा प्रकारे? काय कोणत्या प्रकारचे पण घडवली जाणार यांना? काय इशारा द्याल त्यांना? इशारा म्हणजे आम्ही असे पिक्चर असे हे जे चालून देणार नाही महाराष्ट्रामध्ये।